नेक्स्ट अल्गोरिदम आहे बघा, इनफिक्स टू पोस्टफिक्स एक्सप्रेशन. नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक इज इनफिक्स टू पोस्टफिक्स एक्सप्रेशन. म्हणजेच काय की तुम्हाला एक एक्सप्रेशन दिलेलं असेल तर इनफिक्स मध्ये असेल त्याचं कन्व्हर्जन आपल्याला प्रिफिक्स मध्ये करायचं. ठीक आहे, तर काल मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की व्हॉट इज मीन बाय इनफिक्स एक्सप्रेशन. मीन्स व्हॉट की जर दोन ऑपरंड मध्ये जर ऑपरेटर असेल देन दॅट इज इनफिक्स एक्सप्रेशन. ओके, प्रिफिक्स तर तुम्हाला नाहीये फॉर डिप्लोमा. ठीक आहे, ऑटोनॉमस जीपीपी. ठीक आहे, नाऊ दोन ऑपरेंडच्या मध्ये दोन ऑपरेंडच्या नंतर जर एक्सप्रेशन असेल तर दॅट इज पोस्टफिक्स एक्सप्रेशन. बरोबर. तर काल आपण इव्हॅल्युएशन केलं. इव्हॅल्युएशन मीन्स व्हॉट, आपण त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जे पोस्टफिक्स एक्सप्रेशन असेल त्याची. ठीक आहे, नाऊ ह्याच्यामध्ये काय येणार आहे इनफिक्स टू पोस्टफिक्स मध्ये की तुम्हाला सपोज हे इनफिक्स एक्सप्रेशन दिलं तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला पोस्टफिक्स मध्ये करायचंय की ए प्लस बी काय ए बी प्लस. दिस इज इनफिक्स टू पोस्टफिक्स कन्व्हर्जन. ठीक आहे, त्याला दोनच ऑपरेंड आहे आणि एकच ऑपरेटर आहे तर यू कॅन इझिली मॅन्युअली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बट जसं एक्सप्रेशन जर मोठ्या तर हे एक्सप्रेशन आहे बघा इनफिक्स, ह्याचं जर तुम्हाला कन्व्हर्जन पोस्टफिक्स मध्ये करायला लावलं तर हे काय हे इझिली तुम्ही मॅन्युअली नाही करू शकत. बरोबर. सो त्यासाठीच काय अल्गोरिदम तुम्हाला एक इनफिक्स एक्सप्रेशन दिलं असेल म्हणजे ऑपरेटर दोन ऑपरेंडच्या मध्ये असेल. हे दोन ऑपरेंड झाले त्याच्यामध्ये ऑपरेटर, दोन ऑपरेंडच्या मध्ये ऑपरेटर आणि तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन काय करायचंय रिस्पेक्टिव्ह पोस्टफिक्स मध्ये. ठीक आहे, तर ह्या फॉर कन्व्हर्जन फ्रॉम इनफिक्स टू पोस्टफिक्स in this algorithm there is also the use of stack. So infix to postfix is also one of the application of stack because जेव्हा आपण हे अल्गोरिदमचा यूज करतोय टू कन्वर्ट इनफिक्स टू पोस्टफिक्स एक्सप्रेशन तेव्हा अल्गोरिदम मध्ये कशाचा यूज होतोय स्टॅकचा. म्हणजेच काय लास्ट इन फर्स्ट आउट मॅनरने आपलं पुश आणि पॉप होणार. ठीक आहे, तर बघा अल्गोरिदम थोडं मोठं आहे पण इझी आहे. पहिल्यांदा काय करायचंय की जे गिव्हन इनफिक्स एक्सप्रेशन असेल त्याला त्यांनी क्यू म्हटलेलं आहे. ठीक आहे, आणि जे रिझल्टंट आहे म्हणजे हे क्यू इनफिक्स एक्सप्रेशन गिव्हन आणि पी पोस्टफिक्स एक्सप्रेशन जे की आपल्याला हे अल्गोरिदम नंतर मिळणार आहे. ठीक आहे, तर काय करायचं सेम काल इव्हॅल्युएशन केलं तसंच एक स्कॅन साठी एक स्टॅक आणि पी फॉर युअर पोस्टफिक्स एक्सप्रेशन. ठीक आहे, आता हे तुम्हाला एक्सप्रेशन दिलेले विथ पॅरेंथिसिस. ठीक आहे, कधी कधी पॅरेंथिसिस नसतात. आता तुम्हाला जे एक्सप्रेशन दिलेले ते विथ पॅरेंथिसिस दिलेले. तर काय करायची फर्स्ट स्टेप पुश म्हणजे काय स्टॅक मध्ये इन्सर्ट करायचं काय लेफ्ट पॅरेंथिसिस ऑन टू स्टॅक. आता तुमच्या क्यूच्या एक्सप्रेशनला ऑलरेडी लेफ्ट पॅरेंथिसिस आहे तरी सुद्धा काय करायचं पुश लेफ्ट पॅरेंथिसिस ऑन टू स्टॅक अकॉर्डिंग टू अल्गोरिदम स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं. जरी इथे दोन असतील तरी सुद्धा पहिली स्टेप काय आहे की स्कॅन सुरू करायच्या आधी एक लेफ्ट पॅरेंथिसिस स्टॅक मध्ये टाकून घ्यायचं. स्टॅक मध्ये लेफ्ट पॅरेंथिसिस ऍड करायचंच आहे. ठीक आहे, आणि ऍड राईट पॅरेंथिसिस टू द एंड ऑफ क्यू. आता इथं ऑलरेडी राईट पॅरेंथिसिस आहे पण अल्गोरिदम मध्ये काय सांगितलं एंड ऑफ क्यू ला राईट पॅरेंथिसिस ऍड करायचं. सो करायचं. ठीक आहे, काय करायचं सुरुवातीला स्कॅनिंग स्टार्ट करायच्या आधी एक स्टॅक मध्ये म्हणजे स्कॅन मध्ये काहीच नसणार आहे पण स्टॅक मध्ये लेफ्ट पॅरेंथिसिस येणार आणि क्यूच्या जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले त्याच्या एंडला किती पण राईट पॅरेंथिसिस असू द्या पण आपल्या अल्गोरिदम नुसारच जायचं की एक राईट पॅरेंथिसिस ऍड करायचं. आपला क्वेश्चन इथपर्यंत होता सो त्याच्यामध्ये एक राईट पॅरेंथिसिस मी ऍड केले. ठीक आहे, नाव काय करायचं सेकंड स्टेप स्कॅन करायचे. हे लूप आहे इथपासून 6 स्टेप म्हणजे लूप मध्ये 3 4 5 6 3 4 5 आणि 6 एवढ्या स्टेप्स आहेत. ठीक आहे, सो आता इथे काय करायचं स्कॅन करायचं. हा तुम्हाला सी जरी दिसला असेल तरी हे लेफ्ट पॅरेंथिसिस आहे. ठीक आहे, तर वन बाय वन स्कॅन करताना इच अँड एव्हरी सिम्बॉल ऑपरेटर सगळं. तर इथे काय पहिले लेफ्ट आहे बरोबर, त्याच्यानंतर ए, नंतर मायनस, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर राईट पॅरेंथिसिस, त्याच्यानंतर इंटू, नंतर लेफ्ट, नंतर डी, डिव्हिजन, ई आणि 2 राईट पॅरेंथिसिस. बघा परत लिहिलंय मी. हे आपलं एक्झाम्पल आहे. तर हे इनफिक्सचं त्याचं पोस्टफिक्स करायचं आहे. तर हे बघण्याच्या आधी सुरुवातीला पहिली स्टेप पुश लेफ्ट पॅरेंथिसिस ऑन टू स्टॅक. म्हणजे ऑलरेडी जरी आपल्या इनफिक्सला गिव्हन इनफिक्सला लेफ्ट असेल तरी सुद्धा स्टॅक मध्ये बघा स्कॅन मी एक रो सोडलेला आहे. सो पहिले काय पाहिजे लेफ्ट पॅरेंथिसिस आलंच पाहिजे. ठीक आहे, नाऊ ऍड राईट पॅरेंथिसिस टू द एंड ऑफ क्यू. क्यूच्या राईट आता ऑलरेडी आहे तरी सुद्धा आपल्या अल्गोरिदम नुसार एक द्यायचंच आहे. ठीक आहे, जर 2 असतील लास्टला तर तिसरं ऍड होणार आहे
अकॉर्डिंग टू आवर अल्गोरिदम. ठीक आहे. नाव स्कॅन करायचंय. या सेकंड स्टेप मध्ये 3, 4, 5, 6. ठीक आहे. थोडं विजिबल नसेल तरी पण मी तुम्हाला एक्सप्लेन प्रॉपर करणार आहे, तर ते तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे. दिसतंय तसं पूर्ण. ठीक आहे. आता इथे बघा स्कॅन करताना कसं करणार मग इथपासून एक तर लेफ्ट. बिफोर स्टार्टिंग द स्कॅन आपल्याला काय करायचं, लेफ्ट पॅरेंथेसिस स्टॅक मध्ये टाकून घ्यायचं. ते टाकलं त्याच्यानंतर हे 1 बाय 1 बघा. लेफ्ट ए मायनस बी राईट पॅरेंथेसिस इंटू लेफ्ट पॅरेंथेसिस डी डिव्हिजन ई आणि राईट पॅरेंथेसिस आणि ऑलरेडी आपण अल्गोरिदम नुसार एक ऍड केलेलं. सो 2 कोणताही इथे विसरायचं नाही. आणि इथं सी नाहीच आहे. सो लेफ्ट पॅरेंथेसिस आणि सी मध्ये कन्फ्युज होऊ नका. एक्झाम्पल मध्ये सध्या सी नाहीच आहे. ठीक आहे. नाऊ आता 1 बाय 1 स्कॅन करायचं. स्कॅन करायचं क्यू फ्रॉम लेफ्ट टू राईट एंड पर्यंत, जोपर्यंत स्टॅक एम्प्टी येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. सध्या आपलं स्टॅक एम्प्टी आहे का नाही, त्याच्यामध्ये लेफ्ट पॅरेंथेसिस आहे. सो आता आपण स्कॅन काय केलं, लेफ्ट पॅरेंथेसिस. ठीक आहे. ही प्रोसेस कुठपर्यंत सुरू ठेवायची, जोपर्यंत स्टॅक एम्प्टी नाही होत. पण स्टॅक एम्प्टी नाहीये सध्या, लेफ्ट पॅरेंथेसिस आपण टाकलेले. नाऊ आपण स्कॅन काय करतोय, फर्स्ट लेफ्ट पॅरेंथेसिस. ओके. नाऊ आता जर जे तुम्ही स्कॅन करताय सिम्बॉल तो जर ऑपरेंड असेल तर सध्या तो ऑपरेंड नाहीये, कोणतं तरी एकच इफ होणार. एक तर 3rd, 4th, 5th किंवा 6th, जसं काल 2 पैकी एकच इफ होत होतं. पण आपण स्कॅन काय करतोय, लेफ्ट पॅरेंथेसिस. सो तो ऑपरेंड नाही, ऑपरेटर पण नाही, पण तो काय लेफ्ट पॅरेंथेसिस आहे. जर इफ अ लेफ्ट पॅरेंथेसिस इज एन्काउंटर पुश ऑन टू स्टॅक, काय करायचं, स्टॅक मध्ये पुश करायचं. ठीक आहे. सो लेफ्ट पॅरेंथेसिस आलेला आहे. सो ऑलरेडी स्टॅक मध्ये लेफ्ट आहे. आता काय टाकला, हा लेफ्ट, म्हणजे टॉपला कोणता आहे, हा आहे, आता जस्ट टाकलेलं. ठीक आहे. नाऊ हा इफ झालाय, हा आता येणार नाही. नंतर परत स्कॅन करायचं. ए स्टॅक एम्प्टी का, वाय अंटिल द स्टॅक इज एम्प्टी, हे लूप कंटिन्यू राहणार. बट स्टॅक आपला एम्प्टी नाहीये. नाऊ स्कॅन काय होते, ए. सो ए काय ऑपरेंड आहे. ऑपरेंड असेल तर ऍज इट इज पी मध्ये टाकायचं. पी इज आवर पोस्ट फिक्स एक्सप्रेशन. सो पी मध्ये आता ए आपण स्कॅन करतोय ना, तेव्हा स्टॅक ऍज इट इज राहणार आणि पी मध्ये काय टाकलं आपण, ए टाकलं. ठीक आहे. नाऊ ऑपरेंड आहे, ऑपरेटर वगैरे काहीच होणार नाही. नंतर मायनस. ठीक आहे. नाऊ मायनस आलं. मायनस काय आहे, ऑपरेटर आहे. ठीक आहे. नाऊ दिस मिनिंग, याचं मिनिंग काय आहे सिम्बॉलचं, की एनी ऑपरेटर. बरोबर. तर आता बघा हायेस्ट लेवल प्रायोरिटीज असतात ऑपरेटरला. तर जे पॉवर कालचं तुम्हाला सांगितलं, दिस इज पॉवर ऑपरेटर, ह्याला सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी असणार आहे. नेक्स्ट हायेस्ट, ह्याच्यानंतर इंटू आणि डिव्हिजन सेम प्रायोरिटीचे, बट हे नेक्स्ट हायेस्ट, ह्याच्या खाली हे, आणि लोएस्ट प्रायोरिटीचे प्लस आणि मायनस, म्हणजे ह्यांना सेम प्रायोरिटी, ह्यांना पण सेम आहे, पण ह्याच्यापेक्षा हाय प्लस आणि मायनस हे सेम प्रायोरिटीचे, आणि त्यांच्यापेक्षा हाय इंटू आणि डिव्हिजनला हे पण सेम प्रायोरिटीचे, आणि त्याच्यापेक्षा हाय पॉवर ऑपरेटरला. ठीक आहे. मग ह्याच्याऐवजी तुम्हाला डॉलर पण असू शकतं. ठीक आहे. नाऊ बघा आता हे ऑपरेटर आले. ऑपरेटर आलं तर काय करायला सांगितले बघा, 2 स्टेप. रिपीटेडली पॉप फ्रॉम स्टॅक, स्टॅक मधून रिपीटेडली पॉप करायचं. पॉप करायचं म्हणजे काय, डिलीट करायचं, आणि कुठे टाकायचं, पी मध्ये टाकायचं इच ऑपरेटर. स्टॅक मधून ऑपरेटर असेल तर ते पॉप करून पी मध्ये टाकायचे. इथून स्टॅक मधून काढायचे, पी मध्ये टाकायचे. कोणते ऑपरेटर, विच हॅज सेम ऑर हायर प्रिसिडन्स दॅन दिस, म्हणजे काय, हा ऑपरेटर म्हणजे कोणता, जो आपण स्कॅन करतोय. बरोबर. मग त्यांनी काय सांगितलं, जर तुम्ही स्कॅन करताना ऑपरेटर आलं तर काय करायचं, स्टॅक मध्ये बघायचं. स्टॅक मधले ऑपरेटर पॉप करायचे आणि पी मध्ये टाकायचे. पण कोणते ऑपरेटर, स्टॅक मधल्या ऑपरेटरचा प्रिसिडन्स एक तर सेम पाहिजे ज्याच्या बरोबर आपण स्कॅन करतोय, किंवा ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे स्टॅक मधले ऑपरेटर आपल्याला पॉप करून कुठे टाकायचे, पी मध्ये. मग स्टॅक मधल्या ऑपरेटरचा प्रिसिडन्स जो आपण स्कॅन करतो, एक तर त्या स्कॅन करतोय त्या ऑपरेटर एवढाच असेल सेम, किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल. बट आता तुम्हाला माहितीये हा स्टॅक आहे, 2 लेफ्ट आहे, आणि स्टॅक मध्ये आपण फक्त टॉपचाच इलेमेंट बघू शकतो. पण टॉपला आता ऑपरेटर आहे का कम्पेअर करायला, नाही. मग कोणताच ऑपरेटर पॉप होणार नाही, कारण की प्रिसिडन्स चेक करायला स्टॅक मध्ये अजून ऑपरेटरच नाहीये. सो ही ए स्टेप होणार नाही. नंतर बी स्टेप. बी स्टेप काय, ऍड दिस सिम्बॉल टू स्टॅक, म्हणजे काय, जो स्कॅन करतोय तो आता स्टॅक मध्ये टाका. म्हणजे ऑलरेडी 2 लेफ्ट होते, आता मायनस आलं टॉप. ठीक आहे. बघा, आणि हा ए पी मध्ये ऑलरेडी एच आहे फक्त. थोडं कन्फ्युज होत असेल. नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल घेऊ, त्याच्यामध्ये अजून कळेल, पण हे पण काही कळायला प्रॉब्लेम नाहीये. नेक्स्ट
आता बी, बी काय ऑपरेंड आहे, ऑपरेंड असेल तर कुठे टाकायचं पी मध्ये. सो बी जेव्हा स्कॅन करतोय तेव्हा स्टॅक ऍज इट इज राहणार, 2 लेफ्ट आणि एक मायनस साइन आणि ए ऑलरेडी आहे आणि आता आपण काय टाकला बी टाकला. ठीक आहे. नाऊ ऑपरेंड झाले सो दुसरे कोणतेच इफ होणार नाही. परत नेक्स्ट स्कॅन काय करतोय आता राईट पॅरेंथेसिस. बघा जर राईट पॅरेंथेसिस आलं तर काय करायचं, स्टॅक मधून ईच ऑपरेटर काय करायचं, रिपीटेडली फ्रॉम स्टॅक ईच ऑपरेटर अँड ऍड इट टू पी. आता जेव्हा राईट पॅरेंथेसिस येईल तेव्हा प्रायोरिटी वगैरे बघायची नाही, स्टॅक मध्ये जे ऑपरेटर असतील ते पॉप करायचे आणि पी मध्ये ऍड करायचे कुठपर्यंत, जोपर्यंत लेफ्ट पॅरेंथेसिस येत नाही तोपर्यंत. मग राईट पॅरेंथेसिस आलं तर काय करायचं, ऑलरेडी ए बी आहे पी मध्ये, सो आपण पॉप फक्त टॉपच करू शकतो. सो मायनस ऑपरेटर आहे सो इथे आणायचं आणि जेवढे ऑपरेटर असतील तेवढे पॉप होईल पी मध्ये जाणार, पण कुठपर्यंत, जोपर्यंत लेफ्ट पॅरेंथेसिस येत नाही तोपर्यंत. आता मी मायनस पॉप करून इथे टाकलं तर लेफ्ट पॅरेंथेसिस आलं की इथं प्रोसेस तुमची स्टॉप होणार. स्टॉप झाली की रिमूव्ह लेफ्ट पॅरेंथेसिस अँड डू नॉट ऍड इट टू पी. लेफ्ट पॅरेंथेसिस काढून टाकायचा पण तो पी मध्ये टाकायचा नाही. म्हणजे पहिला लेफ्ट पॅरेंथेसिस आलं, मायनस पॉप करून इथे टाकलं, आता काय येणार लेफ्ट पॅरेंथेसिस. लेफ्ट पॅरेंथेसिस आलं, पॉपिंगची प्रोसेस स्टॉप करायची आणि जे लेफ्ट पॅरेंथेसिस एन्काउंटर झालेलं आहे त्याला रिमूव्ह करायचं, पण ते पी मध्ये टाकायचं नाही. सो आता इथे फक्त काय राहिलं, एकच लेफ्ट राहिलं. बघा नाऊ आता इंटू आलं ऑपरेटर. ऑपरेटर आलं की काय करायचं, स्टॅक मधून ऑपरेटर पॉप करून पी मध्ये टाकायचे ज्या ऑपरेटरचा सेम किंवा हायर प्रिसिडन्स आहे दॅन स्कॅन ऑपरेटर. बरोबर, पण स्टॅक मध्ये टॉपला कम्पेअर करायला कोणतं ऑपरेटर आहे का, प्लस मायनस इंटू नाही. सो ही स्टेप अगेन होणार नाही, डायरेक्टली बी स्टेप की जे ऑपरेटर स्कॅन केलंय ते स्टॅक मध्ये टाकायचं. सो इंटू ऑलरेडी लेफ्ट आहे, आता इंटू आलं. ठीक आहे. आता लेफ्ट पॅरेंथेसिस आलं, लेफ्ट आलं की काय करायचं, स्टॅक मध्ये टाकायचं. सो ऑलरेडी लेफ्ट आहे, स्टार आहे आणि आता परत लेफ्ट. ठीक आहे, आणि हे ऍज इट इज. नाऊ डी काय ऑपरेंड. ऑपरेंड आलं की कुठे टाकायचं, पी मध्ये. सो स्टॅक मध्ये लेफ्ट स्टार लेफ्ट आणि परत ए बी मायनस डी. ठीक आहे. नाऊ डिव्हिजन ऑपरेटर आहे. ऑपरेटर आले की स्टॅक मधून पॉप करायचं. पॉप तर सुरुवातीच होणार टॉप, कारण की स्टॅक मध्ये आपण हे नाही चेक करू शकत, टॉपच चेक करतो. सो हा लेफ्ट पॅरेंथेसिस आहे. अगेन कम्पेअर करायला कोणतं ऑपरेटर नाहीये, सो पॉपिंगची प्रोसेस होणार नाही, डायरेक्टली ऑलरेडी स्टॅक मध्ये लेफ्ट स्टार म्हणजे इंटू आणि परत लेफ्ट आहे. सो हा डिव्हिजन पण येणार. लक्षात ठेवा, जो ऑपरेटर स्कॅन करतोय तो डायरेक्ट पी मध्ये कधीच जाणार नाही, तो पहिल्यांदा स्टॅक मध्ये जाणार आणि स्टॅक मधून पी मध्ये जाणार. ओके. नाऊ ऑपरेंड आलं की पी मध्ये टाकतो. सो स्टॅक आपला ऍज इट इज, हा टॉप आला आणि ए बी मायनस डी आणि ई. आता बघा राईट पॅरेंथेसिस आलं की ऑपरेटर पॉप करून इथे टाकायचं. ही प्रोसेस कंटिन्यू करायची जोपर्यंत लेफ्ट पॅरेंथेसिस येत नाही. आता कोणतं बघा, ऑलरेडी पी मध्ये ए बी मायनस डीई आहे. सो पहिले काय ऑपरेटर डिव्हिजन, त्याला पॉप केलं इथे टाकलं. आता काय आलं, लेफ्ट पॅरेंथेसिस, पॉपिंगची प्रोसेस स्टॉप केली. लेफ्ट पॅरेंथेसिस जे एन्काउंटर झाले त्याला रिमूव्ह केलं. मग राहिलं फक्त काय, हे डिव्हिजन तर इकडे टाकलं, लेफ्ट पॅरेंथेसिसला प्रोसेस स्टॉप केली. जो लेफ्ट पॅरेंथेसिस एन्काउंटर झाला त्याला पॉप केला, रिमूव्ह करून टाकला, पण तो पी मध्ये ऍड करायचा नाही. डू नॉट ऍड इट टू पी. आणि मग राहिलं काय, फक्त लेफ्ट आणि स्टार. ठीक आहे. नो अगेन राईट पॅरेंथेसिस आलं. राईट पॅरेंथेसिस आलं की ऑपरेटर पॉप करून स्टॅक मध्ये टाकायचे अंटिल द लेफ्ट पॅरेंथेसिस इज एन्काउंटर. हे ऑलरेडी होतं, आता इंटू येणार. लेफ्ट पॅरेंथेसिस आलं त्याला रिमूव्ह करून टाकायचं. रिमूव्ह केल्यानंतर स्टॅक तुमचा एम्प्टी झाला बघा. आणि आपलं लूप, सेकंड लूप कुठपर्यंत टाकायचंय, अंटिल द स्टॅक इज एम्प्टी. सो आपला स्टॅक काय झालाय आता, एम्प्टी झालेला आहे. सो हे आपलं गिव्हन इनफिक्स एक्सप्रेशन आणि हे त्याचं पोस्ट फिक्स एक्सप्रेशन. काय आपलं इनफिक्स एक्सप्रेशन हे होतं आणि त्याचं पोस्ट फिक्स काय आलं, ए बी मायनस डीई डिव्हिजन आणि इंटू. हे झालं पोस्ट फिक्स एक्सप्रेशन. ठीक आहे. आता हे मी रफ करते, व्यवस्थित तुम्ही अल्गोरिदम लिहा आणि मी तुम्हाला एक फोटो पण ह्याचा शेअर करते अल्गोरिदमचा. जर प्रॉपर दिसत नसेल तर ते दिसेल. आणि ह्याच्यानंतर एक थोडंसं आपण मोठं इक्वेशन घेऊ इनफिक्स आणि मग त्याच्यावरून पोस्ट फिक्स काढू. ठीक आहे. बघा आता हे एक्सप्रेशन आहे, ए प्लस लेफ्ट पॅरेंथेसिस बी
इंटू सी, आता हा सी आहे, मी तिथं मेन्शन करते, दिस इज सी, सी, आणि बाकीचे जे तुम्हाला सी सारखे दिसत असतील ते तर लेफ्ट पॅरेंथेसिस आहे. ठीक आहे, फक्त सी असेल तर मेन्शन करेल मी. ठीक आहे, 9 बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या एक्सप्रेशनचं इनफिक्सचं एक्सप्रेशन पोस्टफिक्स मध्ये करायचं आहे. तर आपण पहिले 3 कॉलम काढून घेऊ, स्कॅन, त्याच्यानंतर स्टॅक आणि पी, पी फॉर पोस्टफिक्स. ठीक आहे, पी फॉर रिझल्टंट पोस्टफिक्स एक्सप्रेशन. तर सुरुवातीला तुम्हाला सांगितले फर्स्ट स्टेप, स्कॅन करायच्या आधी सुरुवातीला काय करायचं, ऍड लेफ्ट पॅरेंथेसिस टू द स्टॅक. बघा आता इथे नाही, पण आपली स्टेप काय की पहिले लेफ्ट पॅरेंथेसिस ऍड करायचं आणि ऍड द राईट पॅरेंथेसिस ऍट द एंड ऑफ क्यू. क्यू इज गिवन इन फिक्स एक्सप्रेशन. ठीक आहे, नाउ 1 बाय 1 हे सगळे स्कॅन करायचे. तर स्कॅन करताना पहिल्यांदा लिहून घ्या, म्हणजे तुमचं चुकणार नाही. कोणतेही राहिलं लेफ्ट पॅरेंथेसिस बी इंटू सी मायनस लेफ्ट parenthesis D division E arrow operator F right parenthesis into G right parenthesis into H and then right parenthesis. Okay, ठीक आहे. आता रो मध्ये करते त्याला डिवाइड, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. जर तुम्हाला हे नाहीच कळलं कालचं इव्हॅल्युएशन आणि इनफिक्स टू पोस्टफिक्स, मला तसा ग्रुपवर मेसेज टाका, मी तुम्हाला परत एक्सप्लेन करेल. पण इझी आहे बघा, आणि क्वेश्चन येतोच. एक तर तुम्हाला इव्हॅल्युएशन ऑफ पोस्टफिक्सचं अल्गोरिदम आलं तर ह्याचे एक्झाम्पल येणार, आणि जर इनफिक्स टू पोस्टफिक्सचं अल्गोरिदम आलं तर इव्हॅल्युएशनचं एक्झाम्पल येणार. ठीक आहे, आणि तुम्हाला आता हे लेक्चर झालं की व्हिडिओ नंतर इव्हॅल्युएशन ऑफ पोस्टफिक्स आणि इनफिक्सचे एक्झाम्पल सेंड करते, तेवढे तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, आता हे झाले सगळे स्कॅन केलं. काय केलं, पहिली स्टेप बिफोर स्टार्ट स्कॅनिंग, ऍड लेफ्ट पॅरेंथेसिस इनटू द स्टॅक अँड ऍड राईट पॅरेंथेसिस ऍट द एंड ऑफ क्यू. आता इथे नव्हतं, पण मगाशी ऑलरेडी तुम्हाला इनफिक्स एक्सप्रेशन देतानाच राईट दिलं तरी सुद्धा आपण एक ऍड केलं होतं, सेम तसंच करायचं. ठीक आहे, नाव आता स्कॅन ए करतोय, तर माहिती आहे तुम्हाला की जर ऑपरंड असेल तर ऍज इट इज पी मध्ये टाकायचं, म्हणजे जेव्हा आपण ए स्कॅन केलं तेव्हा पी पण ए झाला आणि स्टॅक मध्ये ऍज इट इज. ठीक आहे, नाव ऑपरेटर असेल तर स्टॅक मध्ये जर टॉपला ऑपरेटर असेल तर ते कम्पेअर करायचं दोन. बघा आता जर सपोज इथे इंटू असतं ऑलरेडी आणि आपण स्कॅन काय करतोय प्लस, ऑपरेटर आलं की काय करणार आपण स्टॅक मधून पॉप करणार ऑपरेटर आणि पी मध्ये टाकणार. ठीक आहे, कोणतं ऑपरेटर ज्याला हायेस्ट किंवा सेम प्रायोरिटी असेल, स्कॅन करतोय ऑपरेटर त्याच्याएवढी. पण आता बघा इंटूला हायेस्ट प्रायोरिटी आहे बरोबर, सो इंटू इथे जाऊन इथे आला असतं. ठीक आहे, पण सध्या कोणतंच ऑपरेटर नाही आणि स्टॅक आहे म्हणून हा स्टॅक आहे, सो फक्त टॉपचंच ऑपरेटर आपण यूज करू शकतो बरोबर. पण इथे टॉपला तर लेफ्ट पॅरेंथेसिस ऑपरेटर नाहीये कम्पेअर करायला, सो ऍज इट इज जे ऑपरेटर आलेले ते आपण स्टॅक मध्ये टाकणार. ऑलरेडी लेफ्ट होतं, आता प्लस आलं, सो आता इथे ए मध्ये सॉरी पी मध्ये एज राहिलं फक्त. नाव अगेन लेफ्ट पॅरेंथेसिस आलं, लेफ्ट आलं की आपण काय करतो स्टॅक मध्ये टाकतो. सो ऑलरेडी लेफ्ट आणि प्लस होतं, आता लेफ्ट पी ऍज इट इज. नाउ ऑपरंड आलं की पी मध्ये टाकतो, सो स्टॅक जो आहे तोच राहणार. ठीक आहे, त्याच्यानंतर इंटू ऑपरेटर आहे पण टॉपला ऑपरेटर आहे का कम्पेअर करायला, नाही, लेफ्ट पॅरेंथेसिस आहे. सो काय करायचं, जे स्कॅन करतोय ते इथे जाणार. लक्षात ठेवा जे ऑपरेटर स्कॅन करतोय ते विदाउट इन्सर्टिंग और विदाउट स्कॅन मध्ये न जाता, ते स्टॅक मध्ये न जाता कधीच पोस्टफिक्स मध्ये येणार नाही. सो इंटू आहे, इंटूच्या वेळी स्टॅक मध्ये लेफ्ट प्लस आणि लेफ्ट आहे, सो टॉपला काय लेफ्ट, सो ऑपरेटर नाहीये कम्पेअर करायला, सो ऍज इट इज जो स्कॅन करतोय तो स्टॅक मध्ये टाकून द्यायचा. ठीक आहे, नाव सी आला, सी ऑपरेंड आहे तो कुठे येणार पोस्टफिक्स मध्ये पी मध्ये. आता मायनस आहे, आता लक्ष द्या, मायनस ऑपरेटर आलं तर स्टॅक मधून पॉप करायचं ऑपरेटर ज्याला हायेस्ट किंवा सेम प्रायोरिटी असेल, कोणत्या ऑपरेटर पेक्षा मायनस. सो मायनसची प्रायोरिटी तुम्हाला माहिती काय लोअर आहे ह्याच्यापेक्षा, म्हणजे स्टॅक मधल्याची एकतर हायर पाहिजे किंवा सेम पाहिजे, पण इंटूची हायर आहे, हायर असेल तर त्याला काय करायचं एबीसी ऑलरेडी आहे पॉप करून इथे टाकायचं. ठीक आहे,
मग आता हे गेलं, स्टॅक मध्ये काय राहिलं आता इतकंच, बरोबर, कारण की हा पॉपकॉर्न इथे टाकला. आता टॉपला परत ऑपरेटर आहे का, नाही. सो आपली प्रोसेस इथे स्टॉप होणार. मग इथे आलं मायनस. ठीक आहे, जे स्कॅन करतोय ते स्टॅक मध्ये जाणारच. नाव लेफ्ट पॅरेंथेसिस आलं, स्टॅक मध्ये टाकायचं. ठीक आहे, सो तुमचा पी ऍज इट इज. नाव नेक्स्ट डी ऑपरेंड आहे. ऑपरेंड आलं तर पी मध्ये टाकायचं. आता बघा डिव्हिजन आलं, डिव्हिजन ऑपरेटर आहे, पण टॉपला आहे का ऑपरेटर, लास्ट इन कोणता झालेला आहे, लेफ्ट. स्टॅक आहे ना, सो लास्ट इन जो आहे तो स्टॉपला असणार आहे. सो स्कॅन करायला ऑपरेटर नाहीये. सो ऍज इट इज लेफ्ट पॅरेंथेसिस इथे येणार, ए बी सी इंटू डी. ठीक आहे, नाव ऑपरेंड आलं, कुठे टाकलं, पी मध्ये. स्टॅक ऍज इट इज. तर स्टॅक मध्ये सी नाही आहे, लेफ्ट, कारण की सी ऑपरेंड असणार आहे, तो इकडे येणार आहे. नाव एरो. आता लक्ष द्या, आता एरो ऑपरेटर आलं. स्टॅक मध्ये काय, डिव्हिजन ऑपरेटर. पण जे ऑपरेटर आपल्याला पॉप करायचं आहे त्याचा प्रिसिडन्स एकतर स्टॅक मधल्या ऑपरेटरचा प्रिसिडन्स हायर पाहिजे किंवा सेम पाहिजे ह्याच्यापेक्षा. पण तुम्हाला माहितीये की डिव्हिजनचा प्रिसिडन्स लोअर असतो, म्हणजे ह्या केसमध्ये जे ऑपरेटर स्कॅन करतोय त्याचा हायेस्ट आहे आणि स्टॅक मधल्याचा लोअर आहे. सो हे ऑपरेटर इकडं पॉप होणार नाही. सो आता डायरेक्टली काय करणार, आणि टॉपच बघणार, अलीकडचे बघणार नाही. सो हे एरो इथे आलं, कारण की पॉप करण्यासाठी स्टॅक मधल्याचं प्रिसिडन्स एक तर सेम पाहिजे किंवा हायर. पण स्टॅक मधल्याचं प्रिसिडन्स काय होता, लोअर होता ह्याच्यापेक्षा. सो हे स्कॅन केलेला इथे जाणार स्टॅक मध्ये. आणि परत सांगते, कोणतेही ऑपरेटर स्टॅक मध्ये गेल्याशिवाय ते पी मध्ये येणार नाही. नाव एफ. एफ काय, ऑपरेंड आहे. ऑपरेंड असेल तर कुठे टाकायचं, पी मध्ये. डी ई एफ. ठीक आहे, नाव आणि स्टॅक तुमचा ऍज इट इज. इथं डिव्हिजन. हा, आता राईट पॅरेंथेसिस आलं. राईट पॅरेंथेसिस आलं की 1 by 1 ऑपरेटर पॉप करून पी मध्ये टाकायचं आणि ही प्रोसेस कंटिन्यू करायची जोपर्यंत लेफ्ट पॅरेंथेसिस येत नाही तोपर्यंत. सो जेव्हा राईट येईल तेव्हा पहिले पी लिहून घ्यायचा. पी ऑलरेडी काय होता, ए बी सी स्टार डी ई एफ. तर पहिले पॉप काय होणार, जो लास्ट इन झालेला आहे तो, दॅट इज एरो. आता एरो पॉप झाला, आता कोणता होणार, डिव्हिजन. ऑपरेटर आहे ना, सगळे ऑपरेटर टाकायचे. ही प्रोसेस पॉपिंगची कुठपर्यंत करायची, जोपर्यंत लेफ्ट पॅरेंथेसिस येत नाही. लेफ्ट पॅरेंथेसिस आला की प्रोसेस तुमची स्टॉप होणार आणि जो लेफ्ट पॅरेंथेसिस एन्काउंटर झालाय तो रिमूव्ह करायचा. मग रिमूव्ह केल्यानंतर राहिलं फक्त काय, स्टॅक मध्ये एवढंच. हे दोन इकडे आले आणि हा मायनस इथे आला. बघा स्टॅक आहे हा, सो लास्ट इन झालेला पहिले पॉप झाला आणि मग त्याच्या आधी इन झालेला नंतर पॉप झाला. लेफ्ट पॅरेंथेसिस आलं, पॉपची प्रोसेस स्टॉप केली आणि जे लेफ्ट पॅरेंथेसिस आले त्याला काढून टाकलं, ते पी मध्ये ऍड करायचं नाही. सो हा राहिला तुमचं स्टॅक. अगेन आता ऑपरेटर आला. आता लक्ष द्या परत, ऑपरेटर आलं तर स्टॅक मधलं पॉप करायचं ऑपरेटर. स्टॅक मधल्या ऑपरेटर पॉप कधी करून इथे टाकायचं पी मध्ये, जर स्टॅक मधल्या ऑपरेटरचा सेम किंवा हायर प्रिसिडन्स असेल, जे स्कॅन करतोय ऑपरेटर त्याच्यापेक्षा, पण मायनसचा लो आहे इंटू पेक्षा. सो कोणतंही पॉप होणार नाही, उलट इंटूच इथे ऍड होणार. ठीक आहे, ठीक आहे. आता जी ऑपरेंड आहे, ऑपरेंड आलं तर पी मध्ये टाकायचं डायरेक्ट. मग स्टॅक तुमचा आहे तोच. नाउ राईट पॅरेंथेसिस आलं की इच ऑपरेटर पॉप करून पी मध्ये टाकायचं. आता परत सांगते, जेव्हा राईट पॅरेंथेसिस येईल तेव्हा पहिले पी लिहून घ्यायचा. हे ऑलरेडी आपला पी आहे. आता पहिले लास्ट इन इंटू झालता तर तो पहिले पॉप होणार, म्हणजे रिमूव्ह होणार. नंतर मायनस, लेफ्ट पॅरेंथेसिस आली, प्रोसेस स्टॉप केली, जे लेफ्ट पॅरेंथेसिस आलेले ते काढून टाकलं, म्हणजे स्टॅक मध्ये फक्त एवढंच राहिलं. ठीक आहे, नाव बघा आता इंटू आलं. इंटू आणि जो स्टॅक मध्ये आहे, म्हणजे जो स्कॅन करतोय त्याचा हायेस्ट आहे, देन स्टॅक. सो कोणतंच पॉप होणार नाही. जर इथे प्लस असता आणि इथे इंटू असता तर मग इंटू इकडे गेला असता, पण स्टॅक मध्ये काय प्लस आणि इथं काय इंटू. सो ह्याचा प्रिसिडन्स सेम किंवा हायर पाहिजे ह्याच्यापेक्षा, पण ह्याचा लो आहे. सो कोणतंच पॉप होणार नाही, इंटूच इकडे जाणार. नंतर पी आपला ऍज इट इज राहणार. ठीक आहे, नाउ एच ऑपरेंड आहे, कुठे टाकलं, पी मध्ये. एच राईट पॅरेंथेसिस आलं आणि हे आपलं स्टॅक ऍज इट इज. नाउ राईट पॅरेंथेसिस आलं, 1 by 1 पॉप करून इकडे टाकायचं. सो ऑलरेडी जो पी आहे तो लिहून घ्यायचा. पहिले स्टार होणार कारण की तो लास्ट इन झालाय, मग प्लस लेफ्ट पॅरेंथेसिस आलं, प्रोसेस स्टॉप, तो रिमूव्ह करायचा, म्हणजे स्टॅक राहिला एम्प्टी. म्हणजे जेव्हा आपण लास्ट
राईट पॅरेंथेसिस स्कॅन करतोय तेव्हा आपलं स्टॅक एम्प्टी राहिलं पाहिजे, तेव्हाच आपला अल्गोरिदम बरोबर आहे. ठीक आहे. सो हे झालं तुमचं इनफिक्स एक्सप्रेशन आणि हे त्याचं रिस्पेक्ट टू पोस्ट फिक्स एक्सप्रेशन. ठीक आहे. स्टडी करा व्यवस्थित. जर नाही का आलं तर मला परत ग्रुपवर सांगा, मी परत एकदा एक्सप्लेन करेल. पण हे 2 टॉपिक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्टॅक मधले. 8 मार्क्सला कंपल्सरी हे दोन्ही पण क्वेश्चन येतातच एक्झामला.